नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या या सत्य ज्ञान सत्रामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत, साहित्यिक आहे, मुळात शिक्षक आहे, साहित्यिक आहे, वक्ता आहे, गीतकार आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मानवतेचा प्रचारक आहे। आणि सध्या मानवतेचा सुद्धा प्रचार करायची वेळ आलेली आहे आणि त्यामुळं महामानव जे होऊन गेले त्यांचं चरित्र पुन्हा पुन्हा वाचणं, पुन्हा पुन्हा गीत लेखन करणं आणि ते गीत आपल्यापुढं सातत्यानं प्रस्तुत करणं हा अतिशय चांगला असा सत्कार्याचा भाग सध्या माझ्या हातून होतो आहे। आता लातूरमध्ये आहे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं खूप चांगल्या रीतीनं इथं बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप उत्साहामध्ये आणि अतिशय प्रभावीपणे इथं साजरी झालेली आहे। आज जे गीत आत्ता मी प्रस्तुत करतो आहे ते कोणतं आहे ते बघूया। तुझे कार्य भीमराया, तुझे कार्य भीमराया, जगी तळपत जाई, आता बदलू आम्हाला जग बदलत जाई। तुझे कार्य भीमराया, जगी तळपत जाई, आता बदलू आम्हाला जग बदलत जाई। क्रांती सूर्य जन्मला, धन्य भीमाबाई रामजी, महू गाव मोहरले, उजळली मातृभूमी, युगे लागली जन्माया, युग संस्कारांचे होई, न्यायासाठी जन्म तुझा, हा सूर्य तुझ्या लोचनी। तुझे कार्य भीमराया, जगी तळपत जाई, आता बदलू आम्हाला जग बदलत जाई। न्याय समता लाभण्या ध्यास शिक्षणाचा ठाई, न्याय समता लाभण्या ध्यास शिक्षणाचा ठाई, किती सोसल्या यातना, यातनांना दुःख होई, सयाजीराव साह्याला बळ शिक्षणाचे होई। सर्वज्ञानी होऊनी राष्ट्र उद्धार ज्ञानातुनी, सर्वज्ञानी होऊनी राष्ट्र उद्धार ज्ञानातुनी। तुझे कार्य भीमराया, जगी तळपत जाई, आता बदलू आम्हाला जग बदलत जाई। पाणी पेटले पेटले महाडच्या सत्याग्रही, पाणी पेटले पेटले महाडच्या सत्याग्रही, आत्मभान आले आम्हा विद्रोहाचे गीत होई, आत्मभान आले आम्हा विद्रोहाचे गीत होई। बुद्ध कबीर फुले आंबेडकर गुरु ठाई, बुद्ध कबीर फुले आंबेडकर गुरु ठाई, हे गुरु आम्हा लाभले संकटात मार्ग दावी, हे गुरु आम्हा लाभले संकटात मार्ग दावी। तुझे कार्य भीमराया, जगी तळपत जाई, आता बदलू आम्हाला जग बदलत जाई। मूकनायक प्रबुद्ध अंगार तुझी लेखणी, मूकनायक प्रबुद्ध अंगार तुझी लेखणी, नव भारत घडावा विचार तुझ्या भाषणी, नव भारत घडावा विचार तुझ्या भाषणी। राष्ट्रग्रंथ, राष्ट्रग्रंथ संविधान आम्ही आहोत तुझे ऋणी, राष्ट्रग्रंथ संविधान आम्ही आहोत तुझे ऋणी। कर्तव्याला नीत जागू नको कोणा डोळा पाणी, कर्तव्याला नीत जागू नको कोणा डोळा पाणी। तुझे कार्य भीमराया, जगी तळपत जाई, आता बदलू आम्हाला जग बदलत जाई। मानवता धर्म दिला आम्ही झालो गुणीबाणी, मानवता धर्म दिला आम्ही झालो गुणीबाणी। 22 प्रतिज्ञा पाळू सदाचारच जीवनी, 22 प्रतिज्ञा पाळू सदाचारच जीवनी। ज्ञान संघर्षाच्या बळे गाऊ समतेची गाणी, ज्ञान संघर्षाच्या बळे गाऊ समतेची गाणी। चरित्र जपुनी सर्व करू स्वच्छ सारे पाणी, चरित्र जपुनी सर्व करू स्वच्छ सारे पाणी। तुझे कार्य भीमराया, जगी तळपत जाई, तुझे कार्य भीमराया, जगी तळपत जाई, आता बदलू आम्हाला जग बदलत जाई, आता बदलू आम्हाला जग बदलत जाई। आता बदलू आम्हाला म्हणजे काय? आमचं जिथं कुठं चुकत असेल तर चुका आम्ही होऊ देणार नाही आहेत। 22 प्रतिज्ञांचं जे पालन असेल त्यात कुठं उणीव आमच्या आचरणामध्ये राहत असेल ती उणीव राहणार नाही। काय आहे बाबासाहेब, उणीवांची
जाणीव असेल तर आपल्याला त्यामध्ये दुरुस्ती करता येते. पण काळ एवढा बदलत चालला आहे की तर जाणीवांचीच उणीव आहे. जाणीवांची उणीव वाढत चाललेली आहे. उणीवांची जाणीव आहे त्यामुळे चुका दुरुस्त करता येतात, आत्मचिंतन करता येतं. काय गमावलं आणि काय कमावलं हे सगळ्या नेतृत्वानी बघावं, आपापल्या पक्षाबाबत बघावं, आत्मचिंतन आत्मपरीक्षण करावं. आपण आमच्या वडिलांचे समान आहात मी सगळ्यांना बोलतो आहे. काय होतं आहे आणि काय नाही आपण बघावं. अधिकाधिक कोण चांगलं आहे, अधिकाधिक कोण चांगलं आहे त्यांच्यासोबत आपण जायला पाहिजे. सत्य आणि न्याय जे देत आलेले आहेत, ज्यांनी देशाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, कितीतरी महामानवांचं निर्माण केलेलं आहे, बाबासाहेबांना यथोचित सन्मान ज्यांनी दिलेला आहे भारतीय संविधान लिहिण्याचा, तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष. त्यांच्यासोबतच आपल्याला चालावं लागेल. कारण हा अजून खूप असा समाज हा उपेक्षित मागे आहे. त्यांना सोबत घेऊन चालायचं आहे. आपल्याला सुखी राहायचं आहे. तुमचे आमचे बरेच नातेवाईक हे आपण गमावले गमावलं का त्यांनी हिरावून नेले त्यांनाच ठाऊक. आपल्याला ठाऊक झालेलं आहे दवाखाने त्यांचेच आहेत, वेगवेगळ्या दुर्घटना रॅकेट्स त्यांचे चालूच आहेत. कोणाचे बोलतोय मी? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांना बोलतो आहे आणि पुराव्यानिशी बोलतो आहे. पुरावे पाहिजे असले तर सादर करू पुन्हा आम्ही, नाही तर न्यूट्रल व्हा. सगळ्यांना सुखी आणि सुरक्षित राहायचं आहे. माझा मूळ पिंड तुम्हाला माहिती आहे, मानवतेचा पिंड आहे, विनंतीचा पिंड आहे माझा. संघर्ष तुम्ही करायला हवत आहात. मी कुठं चुकतोय असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आत्मचिंतन करावं. मी तुमच्या मुलासारखा आहे, मी सगळ्यांना बोलतो आहे. आपल्याला सुखी राहायचं आहे. जे गेलेत ना त्यांना नाही वाचवता येत, जे आहेत ना जिवंत त्यांना वाचवता येईल. कसं वाचवायचं? चांगलं सरकार आलं त्या माध्यमातून, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण सुखी आणि सुरक्षित राहू शकतो. त्यांच्यासोबत सगळे चालूया आपण, हीच विनंती आहे. जय मानवता, जय जगत, जय भीम, जय भारत.